31 मे 2026 वार रविवारी अधिक मास पौर्णिमा आलेली आहे. 3 वर्षांतून एकदा येणाऱ्या ह्या पौर्णिमेला अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की ह्या पौर्णिमेला जर आपण कुठलीही सेवा उपाय केले तर त्याचे निश्चित रूपाने आपल्याला फळ मिळतेच. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर अधिक मास, ज्याला की पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते, ह्या महिन्याचे स्वामी भगवान पुरुषोत्तम म्हणजेच साक्षात भगवान विष्णू हे अधिक मासाचे स्वामी आहेत आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणूनच या अधिक मास पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे, कारण ह्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा ही केली जाते. तर ह्या वर्षीची अधिक मास पौर्णिमा ही 30 मे 2026 वार शनिवारी सकाळी 11:58 सुरू होणार असून 31 मे 2026 वार रविवारी दुपारी 2:14 ही पौर्णिमा असणार आहे. तर तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा ही 31 मे 2026 वार रविवारी करायची आहे. तर ह्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय, सेवा, पूजापाठ करायचे आहे, ते कसे आणि कधी करायचे आहे हे आपण पाहूया. तर सर्वप्रथम 31 मे रविवारी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. त्यानंतर देवपूजा करून देवघरातील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा यांची वेगळ्या चौरंगावर किंवा पाटावर आसन मांडून स्थापना करायची आहे. जर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी. त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करून हळद कुंकू अक्षता वाहाव्या. असेल तर भगवान विष्णूला तुळशीपत्र आणि पिवळे फूल वाहावे आणि माता लक्ष्मीला लाल फूल किंवा कमळ अर्पण करावे. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि तिथेच समोर आसनावर बसून विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करावे. तसेच श्रीसूक्त किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा शक्यतो जमेल तितके मंत्रोच्चारण करावे. ह्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचीच वस्त्रे परिधान करावी, कारण भगवान विष्णूला पिवळा रंग प्रिय आहे. सर्व पूजा मंत्रोजाप झाल्यावर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची एकत्रित आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये कोणतीही पिवळी मिठाई किंवा पंचामृत किंवा पिवळे किंवा कोणतेही फळ किंवा खीरचा नैवेद्य ठेवावा. या दिवशी घर स्वच्छ ठेवावे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. तसेच ह्या दिवशी घरात भांडणे, वादविवाद, शिवीगाळ, अपशब्द बोलू नका. शक्य असल्यास ह्या दिवशी यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान करावे. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ स्वच्छता करून रांगोळी काढावी आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. 11 वेळा, शक्य झाले तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुळशीजवळ उभे राहून करावा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्णपणे प्रकाशमय असतो, म्हणजेच पूर्णपणे उगवलेला असतो. तर तुळशीची पूजा झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे, म्हणजेच जल अर्पण करावे. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात हळद कुंकू पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता आणि एखादे फूल टाकून ओम चंद्राय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्र हा शुक्रकारक आहे आणि शुक्र ग्रह हा लक्ष्मीकारक म्हणजेच धन आकर्षित करतो. चंद्र हा शीतलता प्रदान करतो. चंद्राची पूजा केल्याने मानसिक स्थैर्य लाभते. तसेच कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो, ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होऊ लागतात. ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केल्याने वैवाहिक जीवन स्थिर होते. घरातील आर्थिक समस्यांचे निवारण होते. घरातील भांडणे, कटकटी, वादविवाद, नकारात्मकता नष्ट होते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पैसा कमविण्याचे मार्ग मोकळे होतात. पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा, पूजा, काही उपाय देखील केले जातात. जसे की आपल्याला माहितीच आहे की पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केली जाते. तर तुम्ही माता लक्ष्मीची सर्वात सोपी, आवडती पण तितकीच प्रभावशाली सेवा तुम्ही ह्या
पौर्णिमेला करू शकतात. ती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. ही सेवा करायला फार तर 10 मिनिटे लागतात, परंतु ही सेवा केल्यावर तुम्हाला 100% अनुभव हा येतो. ही सेवा कशी, का, कधी, कुठे करायची ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच टाकलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन तो संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. दुसरे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कवड्या किंवा गोमती चक्रांची देखील पूजा ही केली जाते. धार्मिक पुराणानुसार जर आपण अभिमंत्रित केलेले गोमती चक्र किंवा कवड्या आपण तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्या तर आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. कारण कवड्या आणि गोमती चक्र हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दिवे लावणीला हा उपाय करायचा आहे. सायंकाळी देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही 5 किंवा 7 कवड्या किंवा गोमती चक्र घ्यायचे आहेत. मग हे कवड्या किंवा गोमती चक्र देवघरात माता लक्ष्मीच्या किंवा कुठल्याही देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवून त्यावर हळद, कुंकू, अक्षता, एखादी फूल वाहावे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून तिथेच आसनावर बसून 1 वेळा किंवा 16 वेळा कनकधारा स्तोत्रम, श्री सूक्तम, श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणावे. हे तिन्ही मंत्र तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा तुमच्या सोयीनुसार म्हणावे आणि 108 वेळा शक्य किंवा 16 वेळा 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणावा. त्यानंतर ह्या अभिमंत्रित झालेल्या कवड्या किंवा गोमती चक्र एका स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कपड्यात ठेवून त्याची पोटली बांधून ही पोटली तिजोरी किंवा कपाट जिथे तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवावी आणि दर पौर्णिमेला ही पोटली काढून आधी सांगितल्याप्रमाणे सर्व कवड्या किंवा गोमती चक्र अभिमंत्रित करून परत पोटली बांधून आधीच्या जागी ठेवून द्यावी. या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या, पैशांची चणचण संपेल, धनसंचय वाढेल, पैसा कमवण्याचे तसेच पैसे येण्याचे नवनवीन मार्ग मोकळे होतील, नशिबाची साथ लाभेल. जर कवड्या किंवा गोमती चक्र ह्यांपैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर त्याऐवजी तुम्ही हा उपाय चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर देखील करू शकतात. तर तुम्ही निश्चितपणे आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व सेवा किंवा तुम्हाला जे जमेल त्या या पौर्णिमेला नक्की करा. तुम्हाला 100% अनुभव हा येणारच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.